घाटनांद्रेमध्ये घरासमोर लावले गांजाचे झाड, पोलीस येताच आरोपीचा पोबारा। कवटेमंकाळ तालुक्यात घरासमोर गांजाचे झाड आढळल्याने खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पोबारा केलाय। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्याचा आदेश दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत। याच पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरुद्ध कवटेमंकाळ पोलिसांनी दमदार कारवाई केली आहे। घाटनांद्रे तालुका कवटेमंकाळ इथे अजित संजय रास्ते याने स्वतःच्या घराच्या समोर गांजाचे झाड लावले अशी बातमी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली। यावेळी पोलीस अजित रास्तेंच्या घराकडे जात असताना पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तिथून पळ काढलाय। दरम्यान त्याने 2 ठिकाणी गांजाची 3 किलो 980 ग्रॅम वजनाची झाडे मिळून आली आहेत। त्याच्यावर 2023 गुंगेकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 क 20 ब 22 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज, उपविभाग अतिरिक्त कार्यभार जत उपविभाग प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार, पोलीस अंमलदार विनोद चव्हाण, चंद्रसिंग साबळे, सचिन ओमासे यांनी ही कारवाई केली आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार करत आहेत। नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। संपादक हसन तांबोळी 84 59 60 50 47। उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे। कार्यकारी संपादक त्रिवेणी माने।